नमस्कार. आज मी लोकमिलन सोसायटीमध्ये आहे, राजेश भोईवर, आणि माझ्यासोबत आहेत शिवनेरी टुडेचे संपादक विलास सर. विलास सर, तुम्ही आज हे शोकसभामध्ये आलेत आणि ही शोकसभा जे काश्मीर हल्ल्यावरती झालेली आहे त्याच्यावरती तुम्ही आपले काय विचार आहेत ते सांगा. सर्वप्रथम मी भारतीय नागरिक आहे आणि मी भारत माता की जय, भारत माता की जय. आपला भारत देश सदैव अग्रेसर राहील, पुढे राहील. असे दहशतवादी हल्ले, असे भ्याड हल्ले जर आतंकवाद लोक करत असतील तर ह्या हल्ल्याला आपण न डगमगता या हल्ल्याला आपण सामोरं गेलो पाहिजे. जे पर्यटक फिरायला गेले होते आणि या पर्यटकावर जो आतंकवादी दहशतवादी हल्ला झाला, यांच्या कुटुंबियांना मी हा मेसेज देऊ शकतो, आपण भरभक्कम उभं राहावं. परत उभं राहून आपल्या देशाबद्दल आपण हिंमत दाखवावी. हा अचानक झालेला हल्ला आहे, त्यांना हा हल्ला होईल याची कुठलीही शाश्वती नव्हती. असे दहशतवादी जर हल्ले होत असतील न सांगता, असे या देशामध्ये बरेच हल्ले झालेले आहेत. याचा अगोदरचा एक हल्ल्याचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करीन. 26/11चा हल्ला मुंबईमध्ये झाला होता, 26/11/2008. या हल्ल्यामध्ये मुंबई शहरामध्ये हल्ला झाला. CST रेल्वे स्टेशन, त्यानंतर मरीन लाईन्स, मुंबई शहरामध्ये ताज हॉटेल्स या ठिकाणी हल्ले झालेले होते. आणि हा हल्ला सगळ्यात मोठा भारतामधला हा हल्ला होता. असे हल्ले छोटे मोठे या भारतात झालेले आहेत. हे आतंकवाद लोक का फैलावतात? यांना भारताबद्दल प्रेम नाही आहे, यांना क्रोध आहे. हे आतंकवादी हल्ले जर असे करत असेल तर ह्या आतंकवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करीत आहे. असे हल्ले होणं हे चुकीचं आहे. हे हल्ले असे सारखे जर होत असतील तर भारत देशाला तोडण्याचं काम, भारत देशामधल्या हिंदू धर्मियांचं काम, लोकजनतेचं काम, हे लोकांमध्ये आतंकवाद फैलवण्याचं काम करत आहे. भारत देशाला नुकसान पोहोचवण्याचं काम करत आहे. हे नुकसान आम्ही भारतीय होऊ देणार नाही. आज हे लोकमिलन सोसायटीमध्ये जो प्रोग्राम अरेंज केला, या प्रोग्रामबद्दल खूप पब्लिक या लोकमिलन सोसायटीमध्ये बाहेर येऊन लोकांनी एकता दाखवली आणि एकतेचं या लोकमिलन सोसायटीने दाखवून दिलं की आम्ही खरे भारतवासी आहोत. या भारतवासी आम्ही कधी एकजूट राहणार आहोत, एकजूट सातत्यानं राहणार आहोत. ज्या ज्या ठिकाणी हल्ले होतील त्या त्या ठिकाणी आम्ही असे जाहीर निषेध करू आणि आतंकवादाला आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. कदापि आतंकवादी जर आमच्या हातात आला तर त्याची कल्ल्यासकट जीप आम्ही काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्याला जाग्यावर फाशी दिली पाहिजे. या शासन प्रशासनाने का त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये का संरक्षण मिळालं नाही, त्या ठिकाणी का मिलिटरी नव्हती, का पोलीस नव्हती? हा हल्ला नियोजित हल्ला होता की करायला लावला हा हल्ला, याच्यावर शंका वर्तवल्या जात आहे. असे हल्ले जर हाणून पाडले आपण किंवा जर ठरवून होत असेल, आणि तेच का फक्त हिंदू धर्मावरच अटॅक का झाला? मुसलमान लोक कोण आहेत, हिंदू कोण आहेत, दोन ठिकाणी अलग अलग करण्यात आलं. आणि हिंदू एवढंच नाही की त्यांचे कपडेसुद्धा उतरवण्याचं काम त्या आतंकवाद्यांनी केलेलं आहे. असं का होतं हे गोष्टी? तू खरंच मुसलमान आहे का, तू खरंच हिंदू आहे का, हे बघून त्यांच्यावर हल्ला झाला. त्या हल्ल्याचा मी अति मनातून जाहीर निषेध करतो. आणि त्यांच्या कुटुंबियांना, ज्या कुटुंब मृत्युमुखी पडले त्या कुटुंबांना हिंमत देऊ, बळ येऊ. त्यांना मी माझ्या शिवनेरी टुडेच्या परिवाराच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि ज्या ज्या वेळेस हे हल्ले होतील त्या त्यावेळेस आपण भारतवासियांनी याचा निषेध करून आम्ही दाखवून दिलं पाहिजे, आम्ही भारतवासी एक आहोत. आमच्यामध्ये आमची एकता तुटणार नाही. गरज पडली तर आतंकवादीला फाडून टाकल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय. अभी एकता का प्रतीक लोकमिलन सोसाइटी, जहाँ पर मैं ये देख रहा हूँ कि यहाँ पर ह और म, मतलब ह से हिंदू, म से मुसलमान भी यहाँ पर मौजूद हैं. और हर साल इस सोसाइटी में बड़े बड़े प्रोग्राम होते हैं जिसमें सबसे ज़्यादा हमारे फिरोज भाई जो कि एक मुस्लिम है और हिंदू के परिवार त्योहारों में संलग्न रहते हैं. चाहे वो गणपति हो, चाहे गणेश पूजन हो, चाहे दुर्गा पूजा हो, प्रत्येक प्रोग्राम में उनका यहाँ पर संलग्न रहता है. ऐसे बहुत सारे लोग हैं इस सोसाइटी में जो कि ना हिंदू मानते हैं ना मुसलमान मानते, वो सब कहते हैं हम सब एक हैं.
और इस एकता की प्रतीक का मिसाल मैं आज इस सोसाइटी के एक और मेंबर हैं जिनसे मैं पूछना चाहता हूँ कि आपके सोसाइटी में हिंदू और मुस्लिम दोनों ही जात के लोग हैं। क्या कभी ऐसा हुआ है कि तेरी जात क्या है, तू कौन है और क्या है, इसके बारे में कभी ऐसे विचार आए क्या? इतनी सांप्रदायिक भावना है आप में, आप क्या कहना चाहते हैं कि जो कश्मीर में हल्ला हुआ है उसके बारे में आपके क्या विचार हैं? क्या कोई आतंकवादी आके ये बोलेगा कि क्या तेरी जात कौन है, तू कौन है, तो ये पूछ के क्या हम पे हमला होगा क्या? आप क्या कहना चाहते हैं? जी, हमारे सोसाइटी में तो बहुत सालों से हम लोग सब साथ में रहते हैं, मिलजुल के रहते हैं। किसी भी प्रोग्राम हो तो हम लोग सब साथ में मनाते हैं, साथ में रहते हैं, साथ में खाते पीते, सब लोग साथ में रहते हैं और उत्साह के साथ में हर उत्सव जो है हम लोग सब साथ में उत्साह के साथ में करते हैं। और जो कल जो पहलगाम में जो हो गया, ये सबसे बड़ा देश के ऊपर एक बड़ा आक्रमण है। लेकिन इस तरह के आक्रमण जो है भारत में हजारों साल से चलते आ रहे हैं, लेकिन कभी भारत हारा नहीं है। इस तरह के आक्रमण इतना बड़ा आक्रमण होकर भी भारत कभी नहीं हारा है और भारत जो है आगे भी हारेगा नहीं। इतना भी बड़ा आक्रमण होगा लेकिन भारत कभी नहीं हारेंगे। देश में नए नए नेता लोग खड़ा रहेंगे, देश के प्रति जो प्यार रखने वाला राष्ट्र प्रेमी नेता लोग जो खड़ा रहेंगे और देश को वो आगे लेके चलेंगे और देश के इस तरह के आक्रमण को कभी सहन भी नहीं होगा देश के लोग जो है। तो इस तरह के आक्रमण से कभी भारत के लोग कभी डरेगा भी नहीं, आगे भी नहीं डरेगा, इस तरह के चलेंगे। गुड। आज लोक मिलन में जो कौमी एकता की मिसाल है, आज हमारे साथ में शुक्ला जी हैं, आज हमारे साथ में भाईजान हैं और इनके बीच में जो इतना सामंजस्य है जिसे देखकर हमें बहुत खुशी हो रही है कि वाकई में मैं यहाँ पर एक